नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये शिपाई भरती, चालक भरती व लिपिक भरती या संदर्भामध्ये परीक्षा होणार आहे. त्यासाठी आपण सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्र हो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, आर्यभट्ट हा भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह असलेला आपल्याला दिसून येतो. आर्यभट्ट हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर भारताची पारंपरिक किंवा सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, कोलकाता कोलकाता हे शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. कोलकाता या शहराची ओळख भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते, कोलकाता या शहराला. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 1, 78 एवढी महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या असलेली आपल्याला दिसून येते. 78 एवढी महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या ही आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नद्याच्या संगमावर बसलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, मुळा मुठा या नदीच्या संगमावर पुणे हे शहर आपल्याला बसलेलं दिसून येतो. मुळा मुठा या नदीच्या काठावर किंवा संगमावर पुणे हे शहर वसलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. तर याचं बघा आता, जाणून घेण्याची इच्छा असणारा म्हणजेच कोण? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, जिज्ञासा. जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला आपण जिज्ञासू असं म्हटलं जातं. जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीस जिज्ञासू असं म्हटल्या जाते. यानंतर आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखल्या जातो. कोयना हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आहे, वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील दुसरे सत्याग्रही म्हणून कोण ओळखले जातात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील दुसरे सत्याग्रही म्हणून ओळखल्या जातो. पंडित जवाहरलाल नेहरू हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, प्रसिद्ध हिमालय पर्वतासाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, संस्कृत या भाषेतून हिमालय हा शब्द किंवा हा शब्द आपल्याला किंवा नाव हे संस्कृत या भाषेमधून आलेलं आपल्याला दिसून येतो. संस्कृत या भाषेमधून होय. यानंतर आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, नाथसागर. हे जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला नाथसागर हे नाव देण्यात आलेलं आहे. नाथसागर हे होय. यानंतर आहे, खालील
खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर 1 आणि 2 म्हणजेच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांनी राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असं समजल्या जातं. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला म्हणजेच संपूर्ण मंडळाने राजीनामा दिलं असं समजल्या जातं. यानंतर आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर कराड या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक असलेलं आपल्याला हे ठिकाण दिसून येतं. कराड या ठिकाणी यांचं स्मारक आहे. यानंतरचा प्रश्न आहे दुसरे महायुद्ध कोणत्या कालावधीमध्ये घडले होते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर 1939 ते 45 या कालखंडामध्ये दुसरे महायुद्ध घडून आलेलं आपल्याला दिसून येतं. 1939 ते 45 या दरम्यान दुसरे महायुद्ध घडले होते. यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करत होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 नंबर रमाबाई रानडे ह्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करत होत्या. रमाबाई रानडे ह्या हिंदू लेडी या टोपण नावाने लिखाण करत होत्या. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख असलेली आपल्याला दिसून येते? 52 दरवाजाचे शहर म्हणून ही छत्रपती संभाजीनगर या शहराची ओळख असलेली आपल्याला दिसून येते. 52 दरवाजाचे शहर हे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हे असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखल्या जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना होय. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या शहरात अलकनंदा आणि भगीरथा या नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतर होताना आपल्याला दिसून येतात? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा आणि भागीरथी या नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होताना आपल्याला दिसून येतात. देवप्रयाग या ठिकाणी या नद्याचा संगम होऊन गंगा नदीमध्ये रूपांतर होतो. यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नागपूर या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाते. नागपूर या शहराला होय. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्ये कोणत्या भागामध्ये आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 नंबर विदर्भामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य असलेले आपल्याला दिसून येते. विदर्भ या विभागामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्ये विदर्भ या विभागामध्ये आहेत. यानंतर आहे मासा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. मासा या शब्दाचा समानार्थी शब्द जर विचार केला तर नंबर 2 मीन हा शब्द आपल्याला मासा या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला दिसून येतो. मीन हे होय.